गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव चेतना गायकवाड आणि या कम्युनिटीमध्ये येण्याचं कारण म्हणजे मला असलेला थायरॉइडचा प्रॉब्लेम, मला असलेला एचबीचा प्रॉब्लेम आणि एचबी मुळे मला नेहमी थकवा जाणवायचा, अशक्तपणा जाणवायचा, कुठलं काम करण्यामध्ये उत्साह वाटत नव्हता, नेहमी गळून गेल्यासारखं वाटायचं. आणि ज्यावेळेस जसे माझ्या जीवनामध्ये कोच आले आणि कोचने मला प्रॉपर मार्गदर्शन केलं आणि त्या प्रॉपर मार्गदर्शनानुसार मी माझ्यामध्ये स्वतःमध्ये बदल करून घेतला आणि त्या बदलामुळं आज माझ्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि माझ्यामध्ये नॉलेज आलं. आणि या नॉलेज मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या कोचने मला जे काही सांगितलं ते मी तंतोतंत फॉलो केलं आणि आज माझा कॉन्फिडन्स जो बिल्ड झालेला आहे तो माझ्या कोचमुळेच झालेला आहे. आणि मी आता मला बरेचसे लोक वेलकम करतायत, मला त्यांना रिॲक्शन देता येत नाहीये, पण सर्वांनी समजून घ्या आणि टॉपिक कडे लक्षपूर्वक ऐका, कारण आजचा टॉपिक जरा वेगळा आहे. आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच तुम्ही मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं टॉपिक, कारण नेहमीपेक्षा आज मी थोडासा वेगळा टॉपिक सांगणार आहे. कारण बघा, सर्वच जण सांगतात की म्हणजे या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर तुमचे कोच तुम्हाला प्रॉपर गायडन्स करत असतात, तर त्या गायडन्स बरोबर आपल्याला आणखी काय हवं असतं, वेगळं काय हवं असतं, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर आपल्या नॉलेजचा आजचा विषय आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तरच तुम्हाला असं वाटेल की हा मी जे काही सांगते त्याच्याकडे तुम्ही सर्वजण लक्ष देत आहेत, किंवा तुम्ही जर लक्ष दिलं तर मला अप्रिशिएट होणार आहे की मी जे बडबड करतेय तुम्ही. ठीक आहे, मला मान्य आहे सर्वांना सकाळची घाई असते, सर्वांना कामं असतात, परंतु तुम्ही जर टॉपिक जर मनपूर्वक लक्षपूर्वक ऐकला तर एकामध्ये जरी थोडासा जरी बदल घडून आला तरी या टॉपिकचं सार्थकी लागलं असं मी समजेन. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही लक्ष द्या, कारण आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे, तुमच्या आयुष्याला थोडासा टर्निंग देणार आहे. चला तर सुरू करूया आजचा टॉपिक. आजच्या टॉपिकचा विषय आहे चेंज युअर ऍटिट्यूड, चेंज युअर लाईफ. आता चेंज युअर ऍटिट्यूड म्हणजे काय करा, तुमच्या दृष्टिकोनामध्ये, तुमच्या ऍटिट्यूड मध्ये बदल करा. तुमच्या दृष्टिकोनात, तुमच्या बघण्याच्या विचारांमध्ये जर तुम्ही बदल केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल घडवून येणार आहे. तर बघा, आता मी तुम्हाला सुरुवातीला एक उदाहरण सांगते. सध्या करंट घडलेली घटना आहे ही. आपण सध्या सोशल मीडियावर बरेचसे असतो आणि बरेच लोक असल्यामुळं प्रथम सर ऐका टॉपिक आणि रिॲक्शन द्या मला कसा झाला टॉपिक ते. आणि आता बघा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगते सुरुवातीला की ऍटिट्यूड म्हणजे काय असतं. बघा, बऱ्याचशा लोकांना ऍटिट्यूड असतो, पण मला ऍटिट्यूड आहे की नाही हे कसं आपण ओळखायचं, मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. बघा, आता करंट घडलेली घटना आहे. गोव्यामध्ये एक आरोग्य मंत्री आहेत, विश्वजित राणे म्हणून. आणि त्या विश्वजित राणेंकडे एक व्यक्ती गेला आणि त्या व्यक्तीने तक्रार केली की मला अमक्या अमक्या डॉक्टरनी मला इंजेक्शन देण्यास नकार दिलेला आहे. आणि ज्यावेळेस तो डॉक्टर त्याच्या ऍटिट्यूड मध्ये, बघा, त्याच्या ऍटिट्यूड मध्ये त्या दवाखान्यामध्ये गेले आणि त्यांनी फरमान सोडलं बाकीच्या इतर अधिकाऱ्यांना की कोण आहे ते डॉक्टर, बोलवा त्यांना. आणि ते डॉक्टर ज्यावेळेस त्यांच्या समोर आले त्यावेळेस त्यांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्यांना खूप सुनावलं. सगळ्यात पहिले तर ते म्हटले की माझ्या समोर तुम्ही खिशात हात घालून उभं राहायचं नाही, व्यवस्थित उभे राहा, मास्क लावून उभं राहायचं नाही, नीट शिस्तीत उभे राहा. त्यांना खूप 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 ऐकवलं. आणि तिथून ते, आणि ते जाताना त्यांच्या सोबत ते मीडिया घेऊन गेले होते, कारण त्यांना पब्लिसिटी हवी होती की मी एका सर्वसामान्य व्यक्तीला कसा न्याय दिला हे त्यांना सर्व मीडियावरती प्रसिद्ध करायचं होतं. म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी एका डॉक्टरला विनाकारण झापला. आता विनाकारण मी काय म्हणते की तुम्ही पुढं ऐका की विनाकारण हा शब्द मी का वापरला. त्याच्यानंतर ती मीडियावरतीची मीडिया सोबत घेऊन गेल्यामुळे त्यांना खूप स्फुरण चढलं. त्या डॉक्टरला स्वतःचं स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना तोंडातून शब्दही त्यांनी उघडू दिला नाही आणि त्यांना काही बोलण्याची संधी सुद्धा दिली नाही. आणि ते खूप बोलले आणि त्यांनी लगेच त्यांच्या इतर अधिकाऱ्यांना सांगितलं की यांना सस्पेंड करा, यांना इथून काढून टाका, यांना इथून रुग्णालयात थोडा वेळ सुद्धा थांबू देऊ नका. आणि ज्यावेळेस ती व्यक्ती खूप त्या डॉक्टरला बोलून, म्हणजे ते मंत्री, आरोग्य मंत्री, ते खूप बोलून मीडिया सोबत निघून गेले आणि ही बातमी मीडियावरती लगेच व्हायरल झाली. आणि ज्यावेळेस ही बातमी व्हायरल झाली त्याच्यानंतर त्याच डॉक्टरने इतरांना सांगितलं की माझी काही चूक नाहीये. त्या पेशंटला ऑलरेडी इतर डिपार्टमेंटमध्ये, त्याच कॉलेजच्या, त्याच महाविद्यालयाच्या इतर डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी इंजेक्शन दिलेलं गेलेलं होतं. आणि ऑलरेडी एकदा इंजेक्शन दिलं गेलेलं असल्यानंतर मला परत इंजेक्शन देता येत नाही आणि म्हणून मी त्या रुग्णाला इंजेक्शन देण्यास नकार दिला. आणि हे त्या मंत्री महाशयांनी समजून न घेता डायरेक्ट सस्पेंड केलं. आणि सस्पेंड केलं आणि रुग्णालयातही न थांबण्याची ही जी भाषा वापरली. हे ज्यावेळेस त्या डॉक्टरने स्पष्टीकरण मीडियावरती दिलं आणि ते मीडियावरती स्पष्टीकरण दिल्यानंतर लोकांना समजलं की नेमकी चूक कोणाची आहे.
आणि चूक कोणाची आहे, ज्यावेळेस त्या मंत्र्यांच्या लक्षात आलं, जेव्हा ही मीडियानी प्रसार माध्यमांनी जेव्हा खूप व्हायरल केलं, त्यावेळेस त्या आरोग्य मंत्र्यावर सर्व समाज माध्यमातून खूप टीका झाली. आणि ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बातमी गेली, त्यांनी प्रसंगाची शहानिशा केली की काय खरं आहे, काय खोटं आहे. आणि शहानिशा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः, सामंत म्हणून नाव आहे त्यांचं, स्वतः ते निलंबन रद्द केलं, म्हणजे ते सस्पेन्शन रद्द केलं आणि त्या डॉक्टरांना पुन्हा कामावर घेतलं. आणि यांना ज्यावेळेस ही जाणीव झाली की मुख्यमंत्र्यांनी स्वतः ते सस्पेन्शन रद्द केलंय, तरी त्यांचा ऍटिट्यूड एवढा मोठा होता की त्यांनी त्या डॉक्टरांची माफी मागण्यास सोशल मीडियावरती नकार दिला. परंतु पुन्हा समाज माध्यमावरती पुन्हा त्या आरोग्य मंत्र्यांवरती टीका व्हायला लागली की हे खूप चुकीचं वागतायत, हे खूप चुकीचं करतायत. आणि ज्यावेळेस त्यांना रिअलाइज झालं की नाही, आपल्यावर खूप टीका होतीये, आपल्या पक्षाच्याच लोक आपल्यावर टीका करायला लागलेत, त्यावेळेस त्या मंत्र्यांनी त्या डॉक्टरची सोशल मीडियावरती माफी मागितली. म्हणजेच मला तुम्हाला सांगण्याचा एकच उद्देश आहे की एखाद्याचा जर चुकीचा ऍटिट्यूड असेल, चुकीचा दृष्टिकोन असेल, तर इतर समाज जो आहे तो चुकीचं काय, वाईट काय, ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस बघतो, त्यावेळेस आपण चुकलेलो आहोत हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं, त्यावेळेस त्यांचा इगो हर्ट होतो. बघा, ऍटिट्यूडच्या पुढची स्टेप आहे इगो. आणि ज्यावेळेस त्यांचा इगो हर्ट झाला, त्यावेळेस त्यांना रिअलाइज झालं की नाही, आपलं चुकलेलं आहे. इतर माध्यमातून ज्यावेळेस त्यांच्यावर टीका व्हायला लागली, त्यावेळेस त्यांचा म्हणजे सतसत विवेक बुद्धी जागी झाली आणि त्यावेळेस त्यांना समजलं की आपण ऍटिट्यूडच्याही पुढे जाऊन आपला इगो दुखावला गेला, आणि इगो दुखावला गेल्यामुळे आपण त्या डॉक्टरला प्रसंगाची शहनिशा न करता अद्वा तद्वा बोललो. आणि ज्यावेळेस त्यांना हे रिअलाइज झालं, तेव्हा त्यांचा इगो त्यांनी बाजूला ठेवला आणि सोशल मीडियावरती त्या डॉक्टरांची माफी मागितली. म्हणजे हा त्यांचा झाला ऍटिट्यूड. म्हणजे ऍटिट्यूड म्हणजे काय झाला, त्यांनी निगेटिव्ह दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून त्या प्रसंगाकडे बघितलं आणि त्यांना सोशल मीडियावरती त्याची माफी मागावी लागली. म्हणजे तिथं काय झालं की त्यांना एक स्टेप मागे यावं लागलं. म्हणजे हे झालं ऍटिट्यूडचं एक उदाहरण. आता ऍटिट्यूड तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे, आपण ज्यावेळेस ह्या कम्युनिटीमध्ये येतो बघा, ज्यावेळेस ह्या कम्युनिटीमध्ये येतो त्यावेळेस आपल्यामध्ये सुद्धा एक ऍटिट्यूड असतो की मी इथं कशासाठी आलेलो आहे. ज्यावेळेस आपल्याला कोच सांगतात की तुम्ही असं फॉलो करा, तसं फॉलो करा, आपण बघा सगळ्यात सुरुवातीला काय करतो, आपण ऍटिट्यूड म्हणजे काय की आपल्या स्वतः आपण एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या प्रसंगाबद्दल आपलं स्वतःच बनवलेलं मत असतं की काय योग्य, काय अयोग्य, काय चांगलं, काय वाईट. ज्यावेळेस आपण ह्याला फॅमिलीमध्ये येतो, आपल्याला कोच इथे आणतात आणि ज्यावेळेस कोच आपल्या स्वतःच निरीक्षण करतात, आपल्याला जे जे काही त्रास आहे त्याचं निरीक्षण करून आपल्याला त्याप्रमाणे आपलं डाएट चार्ट देतात. आणि ते डाएट चार्ट दिल्यानंतर आपण त्याचा विचार करतो की ही व्यक्ती मला हे सांगतेय, तुम्ही असं करा, तसं करा, तसं करा. त्यावेळेस आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, निगेटिव्ह विचार करतो. निगेटिव्ह विचार कसा करतो की हा मला हे असं सांगतोय, तर याचा ह्याच्यामध्ये काहीतरी फायदा असणार आहे, याचा काहीतरी फायदा असल्याशिवाय हा मला सांगत नाही. हा झाला आपला निगेटिव्ह ऍटिट्यूड. म्हणजे काय करतो आपण, पहिल्यांदा त्या प्रसंगाकडे निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघतो. आणि निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघितल्यानंतर काय होतं, आपण आपला ऍटिट्यूड कसा जागा होतो की नाही, हा कोण मला सांगणारा, मला काय फरक पडणार आहे, आणि एवढे मोठे मोठे मी दवाखाने केले, एवढे मोठे मोठे डॉक्टर केले, तिथं मला काही फरक नाही पडला. आणि यांच्या सांगण्याने मला काय फरक पडणार आहे, यांनी जे सांगितलं ते फॉलो करण्याने मला काय फरक पडणार आहे. हा झाला आपला ऍटिट्यूड. मग आपल्याला ह्या ऍटिट्यूड मध्ये जर आपण बदल केला, तर 100% आपल्यामध्ये बदल घडून येणार आहेत. बघा, आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. आता ज्यावेळेस आपण या कम्युनिटीमध्ये एक्सपिरियन्सेस घेत असतात, त्यावेळेस आपल्याला आपले छेडके मेजर सांगत असतात बघा, की मी या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर बागल सरांची ज्यावेळेस माझी ओळख झाली, त्यावेळेस मी माझा आर्मी ऍटिट्यूड बाजूला ठेवला. आर्मी ऍटिट्यूड म्हणजे काय, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय, स्वतःच्या कानाने ऐकल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. आणि त्यांना स्वतःला काय त्रास होता की त्यांना मणक्याचं ऑपरेशन सांगितलेलं होतं, परंतु त्यांना ते मणक्याचं ऑपरेशन टाळायचं होतं. आणि ते मणक्याचं ऑपरेशन टाळण्यासाठी त्यांनी काय केलं, बागल सरांनी जे काही सांगितलं त्या कोचला पूर्ण 100% देऊन त्यांना फॉलो केलं. आणि त्यांना फॉलो केल्यामुळे त्यांनी त्यांचा स्वतःचा ऍटिट्यूड, जो आर्मी ऍटिट्यूड होता, की स्वतः अनुभव घेतल्याशिवाय, स्वतः कानाने ऐकल्याशिवाय, स्वतः डोळ्यांनी पाहिल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही. परंतु त्यांनी सगळे दवाखाने फिरून आल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी इथे विश्वास ठेवला, त्यावेळेस त्यांचं ते ऑपरेशन टळलं. म्हणजे त्यांचा जो शारीरिक त्रास आहे, मानसिक त्रास आहे, तो टळला. आणि मग जर आपल्याला जर पैशाची बचत होत असेल, शारीरिक मानसिक त्रास जर टळत असेल, तर कोचवर आपण विश्वास ठेवायचा की नाही, हे आपण आपल्या ऍटिट्यूड मधून ठरवायचं आहे. कारण का, आपण बघा, आपली एक माणसाची वृत्ती असते की कुठलाही प्रसंग आपण पहिल्यांदा निगेटिव्ह ऍटिट्यूडने बघता. म्हणजे आपण म्हणतो बघा, माणसाचे दोन मन असतात, एक सकारात्मक विचार करणारं आणि एक नकारात्मक विचार करणारं. मग ज्यावेळेस आपण एखादा प्रसंग होतो, एखादी घटना घडते, त्यावेळेस आपण सगळ्यात पहिल्यांदा निगेटिव्ह अँगलने सगळ्यात पहिले बघतो. कारण का, माणसाची ती वृत्ती आहे, पहिले दुसऱ्याचा आपण विचार करतो, नंतर आपण स्वतःचा विचार करतो. म्हणून काय करायचं आहे, इथे आल्यानंतर आपला जो ऍटिट्यूड आहे, तो ऍटिट्यूड आपण सगळ्यात पहिले आपला बाजूला ठेवायचा आहे. कारण का, इथं आपल्याला झाला तर आपला फायदाच होणार आहे, नुकसान तर काही होणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला 100% देते की इथं आल्यानंतर तुमचं नुकसान तर नक्कीच होणार नाही.
म्हणून काय करायचंय, आपण जो आपला ऍटिट्यूड आहे तो ऍटिट्यूड नेहमी बाजूला ठेवायचा आहे, कारण का इथे आपला फायदाच होणार आहे. आणि कोच जे सांगेल ते तुम्ही जर 100% फॉलो केलं तर त्याच्यातून तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे. कारण कसं बघा, आता ऍटिट्यूड म्हणजे काय काय असतं, की एखाद्या गोष्टीबद्दल दिली जाणारी प्रतिक्रिया असते. आपलं स्वतःचं मन त्या गोष्टीबद्दल, त्या घटनेबद्दल सारासार विचार करत असतं. आणि सारासार विचार केल्यानंतर म्हणजे ऍटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन म्हणजे काय, आय प्लस अँगल. दृष्टी आणि कोन. दृष्टी म्हणजे आय आणि कोन म्हणजे अँगल. आपण आपल्या दृष्टीने, आपल्या डोळ्यांनी ज्या अँगलने त्या गोष्टीकडे बघतोय, मग त्या पॉझिटिव्ह अँगलनी बघतोय किंवा निगेटिव्ह अँगलनी बघतोय, याच्यावर पुढच्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. म्हणून काय करायचंय, आपण जर पॉझिटिव्ह अँगलनी बघितलं, कोचने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली, तर आपण आपल्या सारासार बुद्धीने विचार करतो, हे चांगलं आहे की वाईट आहे, आणि त्याच्यावर आपण निष्कर्ष काढतो. आणि ज्यावेळेस हा निष्कर्ष काढतो त्यावेळेस बघा, जैन धर्मामध्ये का सांगितलेलं आहे बघा, थेअरी ऑफ मे बी. एखादी घटना आहे, त्याच्याकडे जर आपण पॉझिटिव्ह गोष्टीने बघितलं तर ते आपल्याला चांगलं वाटतं, आणि ते जर निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघितलं तर ते आपल्याला निगेटिव्ह वाटतं. म्हणून काय करायचं आहे, नेहमी त्याच्या समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघायचं. समजा एखादी घटना घडली, आपण आपल्या दृष्टीने विचार केला, नाही नाही हे चुकीचंच आहे, परंतु आपण समोरच्या व्यक्तीने, आपल्याला काय वाटतं की आपण जे विचार करतोय, आपण जे मत व्यक्त करतोय तेच बरोबर आहे, परंतु समोरच्याच्या त्या दृष्टिकोनातून ते मत सुद्धा बरोबर असू शकतं. म्हणजेच काय आहे, हा थेअरी ऑफ मे बी आहे. म्हणजे कदाचित असं असू शकतं, जी गोष्ट मला योग्य वाटते ती गोष्ट समोरच्या अँगलनी सुद्धा, त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ती गोष्ट त्याच्या अँगलनी सुद्धा योग्य असेल, परंतु आपण काय ठरवून मोकळ होतो, नाही मीच बरोबर आणि हा चुकीचा. कारण कारण तो त्याच्या पद्धतीने विचार करत असतो, त्याच्या पद्धतीने ती गोष्ट ती बरोबर असू शकते. आपण आपल्या पद्धतीने विचार करतो, म्हणून आपण आपल्या पद्धतीने ती गोष्ट विचार करू बरोबर असू शकते. म्हणून काय करायचं, असे थेअरी ऑफ मे बी म्हणजे अनेकावादाचा सिद्धांत जैन धर्मामध्ये सांगितलाय. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे दोन्ही अँगलनी पाहिलं, पॉझिटिव्ह अँगलनी पण पाहिलं आणि निगेटिव्ह अँगलनी पण पाहिलं, तर आपला काय होतो, मीपणाचा भाव कमी होतो, अहंकार कमी होतो. आणि जिथं अहंकार कमी होतो तिथं आपल्या स्वतःच्या गुणांचा विकास होत चालतो. म्हणजे समजा आपण कोचने आपल्याला सांगितलं तर आपण लगेच काही म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं, म्हणजे त्याला काय कळतं, हा फार शहाणा आहे, हा फार स्वतःला काहीतरी समजतो. हे जे आपला बघण्याचा दृष्टिकोन आहे, हा इथं आल्यानंतर आपला कमी होतो. कारण का, आपला दृष्टिकोन बदलला, आपल्या कोचने आपला वेळोवेळी प्रॉपर गायडन्स केलं, आपल्या नॉलेजमध्ये भर टाकली, आपल्या आरोग्याबद्दल आपल्याला स्वतःला जागृत केलं. कारण बघा, आपण स्वतः काय आहोत हे आपल्या स्वतःला माहिती नसतं, किंवा आपल्या जी चुकीची जीवनशैली आहे, त्या चुकीच्या जीवनशैलीमध्ये आपल्या आरोग्यावर जो परिणाम होत असतो, त्या परिणामाला जबाबदार आपण स्वतः असतो. आणि हे आपल्याला माहिती नसतं, परंतु ज्यावेळेस आपल्याला कोच सांगतात की ही तुमची चुकीची जीवनशैली आहे, आणि या चुकीच्या जीवनशैलीमुळे तुमच्या आरोग्यावर असा असा परिणाम होत चाललेला आहे. म्हणजेच काय होतं, आपल्या ज्ञानात आपला कोच भर टाकत असतो, आपला गुरु आपल्या ज्ञानामध्ये भर टाकल्यामुळे काय होतं, आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, आपला अँगल चेंज होतो, म्हणजेच आपला ऍटिट्यूड चेंज होतो. आणि आपला ऍटिट्यूड म्हणजेच आपला स्वभाव बनलेला असतो. आणि ज्यावेळेस आपला स्वभाव बदलतो तसतशी आपल्याला आपल्या स्वतःमध्ये विकास होतो. आणि जसा स्वतःमध्ये विकास होतो, म्हणजे बघा, ज्या चष्म्यातून आपण समोरच्या जगाकडे बघतो त्याच रंगाचं जग आपल्याला दिसतं. म्हणजे आपण म्हणतो बघा, मी जर पिवळ्या रंगाचा चष्मा घातला तर मला सगळं जग पिवळं दिसणार आहे, मी जर काळ्या रंगाचा चष्मा घातला तर मला सगळं जग काळच दिसणार आहे. म्हणून आपण जर चांगल्या अँगलनी जर सगळ्या जगाकडे बघितलं, चांगल्या विचारांनी जर सगळ्या समाजाकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघितलं, तर आपल्याला सगळे चांगलेच वाटणार आहे. म्हणजेच काय, म्हणजे बघा, एक ग्रुप ऑफ लायन लीड बाय अ शिप विल बी अ ग्रुप ऑफ शिप मेड बाय अ लायन. म्हणजे काय, अ ग्रुप ऑफ लायन लीड बाय अ शिप, एका लायनांचा म्हणजे एका सिंहाचा झुंड आहे, आणि त्या झुंडीचं जर लिडरशिप म्हणजे त्याचं जर नेतृत्व एखादी मेंढी करत असेल, आता मेंढीचा स्वभाव गुणधर्म काय असतो, की खाली मान घालून चालत राहते, भले पुढं खड्डा येऊ किंवा पुढं काही असो, ती एक मेंढी खाली मान घालून चालत असली की तिच्या मागे तिचं पूर्ण ग्रुप त्याच अँगलने चालतो. म्हणजेच काय होतं, त्यांचं नुकसान होतं. परंतु ते जर एक ग्रुप ऑफ शिप असेल, म्हणजे एका मेंढ्यांचा समूह असेल, आणि त्याचं जर लिडरशिप जर एक लायन करत असेल, तर तो नक्कीच त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असू शकतो. कारण का, लायनची वृत्ती काय असते, आय एम द किंग ऑफ दिस जंगल. म्हणजे काय, त्याची ती वृत्ती असते, त्याचा तो स्वभाव असतो. आणि त्याचा स्वभाव असल्यामुळे त्याच्या मागे जर त्या मेंढ्या जरी असल्या, त्या जर त्याच्या मागे गेला, तर त्यांचा स्वभाव सुद्धा तसा बनू शकतो, आय एम द किंग ऑफ द बेल्ट. म्हणजे स्वतःमध्ये जर आपण स्वतः असा जर विचार केला, नाही मी मेंढी नाही बनणार आहे, मी सिंह बनणार आहे, किंवा मी या जंगलाचा राजा बनणार आहे, म्हणजे काय म्हणतात, अहम ब्रह्मास्मी, माझंच बरोबर, असा जर आपण विचार केला, किंवा माझं काय चुकतंय ह्या दृष्टिकोनातून सुद्धा जर विचार केला, आणि आपल्यामध्ये आपण स्वतःमध्ये जर ऍटिट्यूड मध्ये जर चेंज केला, तर आपल्या
खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या, वागण्याच्या, विचारांच्या वृत्तीमध्ये बदल होत चालतो. आणि ज्यावेळेस या वृत्तीमध्ये बदल होत चालतो, त्यावेळेस जशी आपली माइंडसेट असतो बघा, आपण इथं नेहमी सांगितलं असतं की मेडिटेशन करा, मेडिटेशन करा. मेडिटेशनने काय होतं, आपला माइंडसेट चांगला होतो. आणि ज्यावेळेस आपला माइंडसेट चांगला होतो, त्यावेळेस आपले विचार शांत होतात. आपण जगाकडे पॉझिटिव्ह दृष्टीने बघतो. आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह दृष्टीने बघतो, त्यावेळेस त्या सकारात्मक विचारांचा परिणाम आपल्या शरीरावर पण होत असतो बघा. कॅन्सर सारखे पेशंट सुद्धा त्यांच्या मेंटॅलिटी चेंज करणारे, त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये बदल करणारे मेडिटेशनने त्यांचे कॅन्सर सारखे पेशंट सुद्धा नीट झालेले उदाहरणं घडलेले आहेत बघा. एक उदाहरण सांगते बघा. एक हरिण असतो आणि एक सिंह असतो. आणि हरिण काय म्हणत असतं सिंहाकडे बघितल्यावर की आता हा सिंह मला समोर दिसलाय, आता हा सिंह मला मारणार आणि मला खाल्लं जाणार, म्हणजे मी मरणार आहे. ही झाली हरणाची वृत्ती. आणि म्हणजे सिंह हरिण काय झालेलं असतं, घाबरलेलं असतं, थकलेलं असतं, ते फ्युचरचा विचार करतं. परंतु सिंह काय असतो, सिंह म्हणतो की मग ही माझी शिकार आहे, ही खाली तर माझं पोट भरणार आहे, हे माझं पोट भरलं तर मला ताकद निर्माण होणार आहे, आणि मला जर सगळे घाबरले तर माझं या जंगलावर राज्य असणार आहे. ही झाली सिंहाची वृत्ती. मग आपण हरणाच्या वृत्तीने विचार करायचा आहे का सिंहाच्या वृत्तीने विचार करायचा, हे आपलं आपण ठरवायचंय. कारण का आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःमध्ये बदल घडवतो, त्यावेळेस आपण इतरांना सुद्धा दोन चांगल्या गोष्टी सांगू शकतो. म्हणजेच काय करायचंय, आपल्या ऍटिट्यूड मध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे. तो कसा आणायचा आहे, आपल्या पॉझिटिव्ह विचारांच्या कोचच्या गायडन्सने. कारण बघा, कुठल्याही गोष्ट असो, गोष्ट कोणती असो किंवा घटना कुठली असो, त्याच्यामध्ये जर कोच असेल तर त्या कोच शिवाय आपण प्रॉपर अँगलला जातोय की नाही हे आपल्याला कळत नाही. आपण आपण कधी कधी आपल्या स्वतःला शहाणा समजतो, सोप्या भाषेमध्ये स्वतःला शहाणा समजतो की नाही, याला काय कळतं, याला काय समजतं, हे फार शहाणे आहे, ते फार शहाणे आहे. आपण दुसऱ्याला तुच्छ लेखत असतो. परंतु ज्यावेळेस दुसऱ्याला आपण तुच्छ लेखत असतो, त्यावेळेस कधी कधी काय होतं, आपण आपलंच नुकसान करून घेत असतो. कारण का, तर आपल्याला कोच नसतो, प्रॉपर गाईड करणारा, योग्य दिशा देणारा माणूस आपल्या आयुष्यामध्ये नसतो. दुसरं एक उदाहरण सांगते बघा. हत्ती असतो आणि सिंह असतो. जंगलामध्ये ज्यावेळेस हत्ती आणि सिंह एकमेकांच्या समोरासमोर येतात, त्यावेळेस हत्ती काय म्हणतो की हा सिंह आहे, हा जंगलाचा राजा आहे. कारण का, त्यांनी ते बघितलेलं असतं, त्यांनी इतर प्राण्यांना सिंहाला मारताना बघितलेलं असतं, तो इतर प्राण्यांना खाताना बघितलेलं असतं. म्हणून हत्ती काय करतो, सिंहाला घाबरतो. परंतु हत्तीला हे माहिती नसतं की मी सिंहापेक्षा शरीराने धिप्पाड आहे, मोठा आहे, मी सिंहाला सहज मारू शकतो. हे हत्तीला माहितीच नसतं, कारण हत्तीने स्वतःला आरशात कधी बघितलेलंच नव्हतं. आणि सिंहाने काय केलं, तर सिंहाची जी उपजत प्रवृत्ती आहे, कारण त्याचा तो स्वभाव गुणधर्म आहे, इतर प्राण्यांना मारून खाणं हे सिंहाचा स्वभाव गुणधर्म आहे. आणि त्याने जर इतर प्राण्यांना मारून खाल्लं नाही, तर इतर प्राणी त्याला घाबरणार कसे, कारण का, तर त्याची ती स्वभाव गुणधर्म आहे. मग सिंह सिंह जर स्वतःला जर श्रेष्ठ म्हटलं नाही, मग एका माणसाने विचारलं, तू जंगलाचा राजा आहे? तो म्हणतो, हो, मी जंगलाचा राजा आहे. मग तुला काय वाटतं तू जंगलाचा राजा आहे, कशावरून तू जंगलाचा राजा आहे? हत्ती तर अंगाने तुझ्यापेक्षा मोठा आहे, मग तो तर जंगलाचा राजा असायला पाहिजे. पण सिंह म्हणतो, नाही, मला वाटतंय ना मी जंगलाचा राजा आहे, मग मी जंगलाचा राजा आहे. म्हणजे ही काय झाली, सिंहाची ऍटिट्यूड, त्याची वृत्ती. तो स्वतःला जंगलाचा राजा समजतो, म्हणजे त्याला वाटतं की मी जंगलाचा राजा आहे, मी सगळ्यात ताकदवान आहे, मी सर्व प्राण्यांना मारून खाऊ शकतो. कारण का, इतर प्राण्यांनी त्याला इतर प्राण्यांना मारताना, इतर प्राण्यांचा पाठलाग करताना, त्यांना त्रास देताना बघितलेला असतं, आणि म्हणून इतर प्राणी त्याला घाबरून राहतात. म्हणजे इतर प्राण्यांना घाबरून राहण्याची ही झाली त्यांची वृत्ती, तो झाला त्यांचा ऍटिट्यूड. तसंच सिंहाला काय वाटतं, मी जंगलाचा राजा आहे, कारण का मला वाटतं मी जंगलाचा राजा आहे, म्हणजे तो झाला सिंहाचा ऍटिट्यूड. म्हणजेच काय, मी श्रेष्ठ आहे. पण कधी श्रेष्ठ आहे, ज्यावेळेस माझ्यामध्ये इतरांपेक्षा सांगण्याची, बोलण्याची, बघण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा चांगला आहे, त्यावेळेस मी जंगलाचा राजा आहे. तसंच मी सुद्धा श्रेष्ठ आहे कधी, परंतु इतरांपेक्षा चार गोष्टी माझ्याकडे चांगल्या आहेत. उदाहरण सांगते बघा. एखाद्या सिग्नलला गाडी थांबते बघा, आणि एखाद्या सिग्नलला ज्यावेळेस गाडी थांबते, आपण गाडीत बसलेलो असतो. आता शहरांमध्ये शक्यतो सिग्नल पडतात, आणि ज्यावेळेस सिग्नल पडतात त्यावेळेस शहरांमध्ये काय असतं की ज्या लोकांना हाताला काही काम नसतं, ते बिचारे काय करतात की गाडी थांबल्यानंतर त्या गाडीजवळ येतात आणि त्या गाडीवाल्यापुढे हात पसरतात. मग आता गाडीवाल्याचा ऍटिट्यूड कसा असतो बघा. गाडीवाला काय म्हणतो, त्याने जर पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने पाहिलं तर तो काय म्हणतो समोरच्या माणसाला, अरे किती वाईट अवस्था आहे या माणसाची, बरं झालं माझी अशी अवस्था नाहीये, माझ्या हातामध्ये बळकट आहे, किंवा माझ्या बुद्धीने मी माझ्या हिमतीवर गाडी घेतली, मी आज स्वतःच्या हिमतीवर गाडी घेऊ शकतोय. बरं झालं माझ्या मध्ये ह्याच्यासारखी माझी आज नशीब नाहीये की मला इतर लोकांपुढे हात पसरावा लागतोय. आणि तो काय करतो, त्या भिकाऱ्याला काही पैसे देतो आणि सिग्नल बदलला की पुढं निघून जातो. आता हा झाला त्याचा ऍटिट्यूड त्या व्यक्तीचा. पण त्या दुसऱ्या अँगलने जर निगेटिव्ह ऍटिट्यूडने जर त्याच माणसाने विचार केला, तर तो त्या समोरच्या व्यक्तीला काय म्हणतो, अरे तू कशाला हात पसरतो, तू एवढा तरणा बाण मुलगा आहे, तुझे हातपाय चांगले, तुझे डोळे चांगले, तुला काय होतं काम करायला,
मी बघ स्वतःच्या हिमतीवर कशी गाडी घेतली, कसं मी कमवतोय, आज मी सगळ्या चार समाजामध्ये, चार चौघांमध्ये उठून दिसतोय, आज तुझ्यासारखा मी रस्त्यावर नाही, आज मी एसी गाडीमध्ये बसून फिरतोय, आणि तो त्याला काही न देता पुढे निघून जातो. म्हणजे हा झाला त्या निगेटिव्ह व्यक्तीचा बघण्याचा दृष्टिकोन, त्याचा झाला तो ऍटिट्यूड. आणि तो ऍटिट्यूडच्या पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय आलेला असतो, तो इगो, स्वतःला काहीतरी समजायचा हा आलेला असतो, तो त्याच्यामधला इगो. मग आपण ह्या ऍटिट्यूड आणि इगो मध्ये एक छोटीशी पुसटची रेषा असते, त्या पुसटची रेषा आपण ओलांडायची नाहीये. कारण का, ऍटिट्यूडच्या पुढे जाऊन असतो तो इगो, स्वतःला काहीतरी समजते. कारण आपल्याला माहितीच नसतं की या जगामध्ये किती ज्ञान आहे, जगामध्ये किती नॉलेज आहे, जग आपल्यापेक्षा किती विचारांनी किंवा थिंकिंगनी किंवा कामाने किती श्रेष्ठ आहे, हे आपल्याला माहितीच नसतं. कारण का, आपली कुपमंडूक वृत्ती असते. म्हणजे कुपमंडूक वृत्ती म्हणजे काय, ह्या डबक्यातला बेडूक मी आहे, आणि ह्या डबक्यातलं तळ्यातलं जेवढं पाणी आहे त्याच्यामध्ये मी एकटाच मोठा आहे, मी एकटाच श्रेष्ठ आहे, एवढंच आपल्याला माहिती असतं. जगामध्ये किती प्रगती झालेली आहे, आपल्यापेक्षा किती लोक पुढे आहेत, त्यांनी कशा पद्धतीने प्रगती केलेली आहे, त्यांनी त्यांच्या कामामध्ये कशी प्रोग्रेस केलेली आहे, त्यांनी त्यांचं वर्तन कसं ठरवलेलं आहे, त्यांनी कुठल्या कामाला महत्व दिलेलं आहे, वेळेचं नियोजन कसं केलेलं आहे, स्वतःकडे किती लक्षपूर्वक वेळ दिलेला आहे, स्वतःकडे जर त्यांनी स्वतःचे शरीर जर चांगलं ठेवलेलं नसेल तर त्यांनी इतर कामांना ते स्वतः एवढे डिवोटेडली देऊ शकतात का, ते श्रीमंतीपर्यंत कसे पोहोचलेले आहेत, हे आपण तर कधी विचारच करत नाही. कारण का, त्या आपल्यापेक्षा पुढे गेलेल्या, प्रगती केलेल्या लोकांनी स्वतः इतर जगाकडे ते कधीच बघत बसत नाही की हा काय करतोय, तो काय करतोय, याची किती प्रगती झाली, त्याची किती प्रगती झाली, याच्याकडे किती पैसा आहे, हे मोठ्या पोस्टवर गेलेले लोक कधीही बघत नाही. ते फक्त स्वतःच्या प्रगतीमध्ये गुंतलेले असतात की आज मला काय करायचंय, माझा क्षण वाया नाही गेला पाहिजे, माझ्या प्रत्येक टायमिंगचं, मिनिटचं विचार मी केलेला असतो की मला ह्या वेळेला हे करायचंय, त्या वेळेला ते करायचंय. म्हणून ते स्वतःच्या प्रगतीमध्ये एवढे गुंतलेले असतात की ते किती पुढे जातात ते त्यांना सुद्धा कळत नाही. कारण का, त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केलेलं असतं. म्हणून आपण सुद्धा काय करायचं आहे की कोण काय करतोय किंवा कोण कसं आहे याचा विचार न करता आपण स्वतः जर फोकसने काम केलं, स्वतःच्या आरोग्याकडे जर, स्वतःच्या शरीराकडे जर फोकसने लक्ष दिलं, तर इतर काय म्हणतात बघा. आपण आपल्या आयुष्यामध्ये कोच आल्यानंतर आपण काय करतो, चार लोकांना आपल्याला विचारायची सवय असते. जसं एखाद्या दवाखान्यात गेल्यानंतर आपण चार लोकांना विचारतो की हा डॉक्टर चांगला आहे का, तो डॉक्टर चांगला आहे का, हाडावरती कुठला डॉक्टर चांगला आहे, ह्या शहरामध्ये चार डॉक्टर आहेत, याच्यापैकी बेस्ट डॉक्टर कुठला आहे, असं आपण चार लोकांना विचारतो. तसंच ह्या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर सुद्धा आपण काय करतो की चार लोकांना विचारतो, हे चांगलं आहे का, ते चांगलं आहे का, याने काय होईल, त्याने काय होईल. आता ज्याची त्याची बुद्धी आहे, जो तो त्याच्या बुद्धीप्रमाणे विचार करत असतो की यांनी काही आपल्याला दोन लोक चांगले सांगतील, दोन लोक वाईट सांगतील. पण आपण जर आपल्या स्वतःच्या बुद्धीने विचार केला की मला काय त्रास आहे, मला काय प्रॉब्लेम आहेत, मला काय इश्यू आहेत, त्याच्यातून मला काय फरक पडणार आहे. दोन लोकांनी निगेटिव्हिटीने सांगितलं तर आपण लगेच खचून जातो, मागे हटतो, किंवा दोन लोकांनी चांगलं सांगितलं तर त्याच्या बरोबर जातो. याच्यातून फायदा किंवा तोटा कोणाचा आहे आपण स्वतःकडे निरीक्षण करून बघायचं आहे. बघा, आता वेळ झालेली आहे, मला अजून सांगायचं आहे मॅडम, पण वेळ झालेली आहे, काय करायचंय तुम्हीच सांगा. म्हणून तुम्ही काय करायचं आहे की थोडक्यात शेवटचे महत्वाचे दोन चार पॉईंट सांगते की तुम्ही स्वतःच्या सवयी बदला. आपल्याला इथं आल्यानंतर सगळ्यात पहिले सवय काय लागते, सकाळी लवकर उठायचं. कारण का, सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला हवेतला स्वच्छ ऑक्सिजन मिळतो, स्वच्छ ताजा ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजन आपल्या शरीरात गेला तर आपल्या शरीरामध्ये रक्त पुरवठा संचलन चांगलं होतं. त्याच्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर उठल्यामुळे काय होतं, आपलं अपान वायू त्यावेळेस कार्यरत असतो, आपलं पोट व्यवस्थित साफ होतं. पोट जर व्यवस्थित साफ झालं तर आपलं दिवसभर आपला स्वतःचा वेळ चांगला जातो. म्हणजेच काय करायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठणं ही अतिशय चांगली सवय आहे. म्हणजे इथं आल्यानंतर आपल्याला पाणी पिण्याची, योग्य वेळेवर उठण्याची, योग्य वेळेवर खाण्याची, अशा चांगल्या चांगल्या आणि योग्य वेळेवर झोपण्याची आणि दिवसभर सकारात्मक विचार करण्याची चांगली सवय लागते. आणि या चांगल्या सवयी आपण कशा आत्मसात करतो की बिलीव्ह इन युअर सेल्फ. आपण आपला स्वतःवर विश्वास 100% ठेवायचा आहे. हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, जगाचा विचार करायचा नाही. आपल्याला जर स्वतःत बदल घडवायचा असेल तर आपला मीपणाचा ऍटिट्यूड थोडासा बाजूला ठेवला तर नक्कीच आपल्याला मध्ये 100% बदल घडून येतो. आणि आपल्या स्वतःत बदल घेतला की आपला बदल आपल्या चेहऱ्यावर झळकतो. आणि चेहरा ज्यावेळेस आपला फ्रेश दिसतो बघा, कोणी आपल्या समोर आल्यानंतर आपल्या चेहऱ्याकडे बघून होतं, अरे काय झालं रे आज, काय प्रॉब्लेम आहे का, काही किंवा एखादा आनंदी चेहरा दिसला तर आज काय रे, आज तू फार फ्रेश दिसतोय, आज काही घडलंय का. म्हणजे आपल्या चेहरा आपल्या शरीराचं, आपल्या मनाचं किंवा आपल्या पूर्ण बॉडीचं प्रतीक असतं. मग आपला चेहरा किती प्रसन्न आहे याच्यावरून आपलं आरोग्य ठरत असतं. म्हणून काय करायचंय, आपल्या स्वतःच्या ऍटिट्यूड मध्ये बदल करायचा आहे. आणि आपल्या स्वतःच्या ऍटिट्यूड मध्ये ज्यावेळेस बदल करतो आपण, त्यावेळेस ऑर्डिनरी मॅन पासून तर लिजंड पर्यंत आपली प्रगती होते. ऑर्डिनरी मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसापासून. बघा पुष्पा पिक्चर मध्ये बघा, पुष्पा काय म्हणतो, मी स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या बळावरती मी आधीपर्यंत पोहोचलेले आहे. आज पुष्पा हे फक्त नाव नाही, पुष्पा काय आहे, ब्रँड आहे, ब्रँड.
म्हणून आपल्याला स्वतःचा ब्रँड स्वतःच तयार करायचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा ऍटिट्यूड बदला आणि नक्कीच तुमच्यामध्ये तुमचा स्वतःचा ब्रँड तयार झाल्याशिवाय नक्कीच राहणार तुम्ही नाही. आणि या सर्वांमध्ये तुम्ही स्वतःच्या नावाने ओळखले जाल, हे मी तुम्हाला नक्कीच गॅरंटी देऊन सांगते. थँक्यू व्हेरी मच. आज मी माझ्या पद्धतीने माझा आजचा जो टॉपिक आहे तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आत्मसात करा. आणि तुम्ही मला मॅडमनी मला बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू चेतना मॅडम, खूप जबरदस्त आजची माहिती दिलेली आहे. चेंज युअर ॲटिट्यूड, वाव सुपर जबरदस्त. आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी खूप छान पद्धतीने ऐकूनही घेतलं. असंच या पद्धतीने रोज जर तुम्ही नॉलेज घेतलं आणि ऐकलं तर खूप जबरदस्त चेंजेस होतील. पहा, फक्त आपलं हेल्थच्या बाबतीमध्येच आपण मार्गदर्शन करत नाही, तर पूर्णतः आपलं ऑल ओव्हर बॉडीचं किंवा आपण समाजात वावरताना पण आपल्यामध्ये काय काय बदल व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला या ठिकाणी मिळतं. खरोखर आपली कम्युनिटी खूप ग्रेट आहे. आणि जर त्या पद्धतीने आपण अनुभव घेतला तर ते ग्रेट फिलिंग येईल. आता ग्रेट फिलिंग कसं येईल, तुमचा जो ॲटिट्यूड आहे तो जर चेंज करायचा असेल तर तुम्हाला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी देणार आहे. आज करणार ना ऍक्टिव्हिटी? कोण कोण रेडी आहे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी? आज जबरदस्त फिलिंग येणार आहे तुम्हाला, तुम्ही जर ही जर ऍक्टिव्हिटी केली तर. चॅटबॉक्सचा उपयोग करायचा आहे की जे जे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी रेडी आहेत त्यांची ऍक्टिव्हिटी संध्याकाळपर्यंत मी चेक करणार आहे की पूर्ण झालेली की नाही. तुम्हाला जर खरोखर आजच्या या टॉपिक वरती जबरदस्त अनुभव घ्यायचा असेल की माझा ॲटिट्यूड मी कसा चेंज करू शकतो किंवा मला काही काही निगेटिव्ह एक्सपिरियन्स येतात ते मी कसे बाहेर काढू शकतो, याच्यासाठी जबरदस्त ऍक्टिव्हिटी देणार आहे. आणि ती ऍक्टिव्हिटी तुम्ही जर पूर्ण केली तर वाव जबरदस्त. हेमलता मॅडम सारखं कंटिन्यू तुम्ही हसत राहणार. राहणार की नाही? वाव सुपर. बऱ्याच जणांचे रिप्लेस पण मेसेजिंग आले की येस आम्ही रेडी आहोत करायला. तर ऍक्टिव्हिटी सांगते तुम्हाला. आपली वही घ्यायची, नोटबुक घ्यायची आणि म्हणजे नोटबुकचे 2 पानं घेतले तरी चालतील. म्हणजे एक लेफ्ट साईडचं पेज असतं आणि एक राईट साईडचं, 2 कोरे पेज घ्यायचे. आणि त्या कोऱ्या पेजवरती शक्यतो वहीवरती केले तर खूपच जबरदस्त होईल. आणि पेन घ्यायचंय. सोपीच ऍक्टिव्हिटी आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये समजा आपल्याला एखाद्याबद्दलचा निगेटिव्ह एक्सपिरियन्स असेल, XYZ कोणी पण व्यक्ती असू द्या, पहा आपल्याला दिवसभरात खूप सारे निगेटिव्ह एक्सपिरियन्स येतात. येतात की नाहीत? येतात. मग आपण स्वतः कसं त्यांचे एक्सपिरियन्स ऐकून आपण जर निगेटिव्ह झालं तर आपण आयुष्यामध्ये झिरो आहोत. आपला रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात आहे. हो की नाही? या पद्धतीने फिलिंग होतं. त्या निगेटिव्ह एक्सपिरियन्समुळे आपण काय होतो, लगेच आपल्या माइंडमध्ये विचार होतात, हा त्याने असं सांगितलं ते तसंच घडतं. मग ते आपले लगेच माइंड विचार करायला, बदल करायला तयार होतात आणि आपल्यामध्ये पण तसेच बदल होतात. आणि संध्याकाळपर्यंत त्या निगेटिव्ह एक्सपिरियन्समुळे आणखीन निगेटिव्ह होत जातो आणि आपण काय होतो, डिम होतो. डिम लाईटचा बल्ब कसा डिम होतो त्या पद्धतीने डिम होतो. पण आपली जरी एनर्जी आपल्याला फुल ऑफ चार्जिंग मध्ये ठेवायची असेल तर ते जे निगेटिव्ह एक्सपिरियन्स आलेले असतात, XYZ एखादी व्यक्ती, आपल्या घरातील मुलगा असू द्या, नवरा असू दे, सासू असू दे, सासरे असू दे, किंवा XYZ आपले कोचही असू दे, कोच बद्दल पण येतात की नाही आपल्याला. कधी कधी कोच आपल्याला रागवतात, तुम्ही हे फॉलो केलं नाही, हे चुकीचं केलं, लवकर उठले नाहीत, उशिरा व्यायाम केला, नंतर आज फ्यूल घेतलं नाही किंवा सलाड खाल्लं नाही, मला फोटो शेअर केलं नाही, असं भरपूर वेळा रागवलं जातं कोच कडून. हो की नाही? मग त्यावेळेस पण आपल्याला राग येतो कोचचा. येतो की नाही? मग कोणही असो की आज आपल्याला ज्यांचा ज्यांचा निगेटिव्ह एक्सपिरियन्स आलेला आहे तो एका डाव्या पेजवरती लिहायचा. हो की नाही? वहीचे कळले ना तुम्हाला की जे जे एक्सपिरियन्स आलेले असतात किंवा आतापर्यंत जे जे आपल्या माइंडमध्ये आलेले असतात निगेटिव्ह एक्सपिरियन्स, कुणावरही एका व्यक्तीबद्दल किंवा कुणाच्या बरोबर जर आलेले असतील तर ते लेफ्ट राईटच्या वहीच्या लेफ्ट बाजूच्या पानावरती लिहायचे. आणि त्याच व्यक्तीबद्दल मला काय वाटतं, आपल्याला वाटतं की आपल्या माणसाच्या मनाच्या 2 बाजू असतात. एक निगेटिव्ह अनुभव देतो आणि एक पॉझिटिव्ह. हा, याने असं नव्हतं करायला पाहिजे, मला रागवायला नव्हतं पाहिजे, हा समजून सांगितलं असतं तर मला काही कळलं नसतं का, मी काही एवढी वेडी आहे का, या पद्धतीने आपण विचार करतो की नाही. आजच चुकलो माझ्याकडून, काही रोज रोज चुकतं का, हा पण येतो की नाही अनुभव. मग तो जे आपल्याला काय वाटतं ते राईट साईडच्या पेजवरती लिहायचं. किंवा मी खूप लोकांना सांगते पण ते येतच नाही येतं.
मला खूप वाटतं की खूप लोकांना यावं, त्यांचं पण आरोग्य बदलावं, आपल्या कम्युनिटीत यावं. आपली कम्युनिटी खूप छान आहे, खूप छान माहिती सांगते. मग ह्या दोनही पेजवरती काय करायचं, एका बाजूला निगेटिव्ह अनुभव आणि दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह लिहायचे. आपली कम्युनिटी कशी आहे, आपले कोच कसे आहेत, रोज आपल्याला मदत करतात, सकाळी लवकर उठवतात, पाणी किती पिल्यात, कमी पिल्या का, जास्त पिल्या का, संध्याकाळपर्यंत जेवणामध्ये सलाड घेतलं का, भाजीमध्ये तेल जास्त झालं, कोणतं तेल वापरायचं, साखरेचं प्रमाण कसं कमी कमी करायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आतापर्यंत तुम्हाला केलेलं आहे. आणि या जे मार्गदर्शन केलेलं आहे किंवा हे जे पॉझिटिव्ह अनुभव आहेत, पॉझिटिव्ह आपले व्ह्यूज आहेत, त्या सगळ्यांच्या लिहून झाल्यानंतर तुम्हाला 2 वाक्य सुचतील, 3 वाक्य सुचतील, आणि एकदा लिहायला लागले ना तुम्ही, पानही पुरत नाही. मी माझा अनुभव सांगते, लिहायला लागल्यानंतर पानही पुरत नाही. पहिल्या दिवशी आपल्याला नाही आठवणार, पहिल्या वेळेस नाही आठवणार, पण नंतर एक 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 पॉईंट, खूप निगेटिव्ह अनुभवांचा डाव्या पेजवरती आणि पॉझिटिव्ह अनुभवांचा उजव्या पेजवरती हे लिहायचं. आणि लिहून झाल्यानंतर 3 वेळा थँक्यू, थँक्यू, थँक्यू आणि मनापासून धन्यवाद द्यायचे. खरंच तुम्हाला वाटत असेल की त्या पद्धतीने घडावं किंवा मला असं मार्गदर्शन करावं, या व्यक्तीने माझ्याशी असं वागावं, याच्यातून रिलेशन पण बिल्ड होतात, आपला ॲटिट्यूड चेंज होतं आणि नेहमी आपण पॉझिटिव्ह वेव्ज मध्ये राहतो. नेहमी स्माइल राहतं पहा, आपण त्याच वेव्ह मध्ये राहतो. आणि त्या व्यक्तीला धन्यवाद दिल्यामुळं निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतात. आपण जर दुसऱ्याला थँक्यू म्हटलं तर आपल्याला थँक्यू रिॲक्शननी परत येतात. काय होतात? परत येतात. तो सायन्सचा नियम आहे. विज्ञान सांगतं की एव्हरी ऍक्शन इज रिॲक्शन. म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया अवलंबून आहे. पहा, आपण धनुष्यबाण जेवढ्या जोराने मारतो तेवढ्याच काय जातो, तो बाण हातातून निसटून जातो, पण तो धनुष्य असतो तो तेवढ्याच प्रतिवेगाने आपल्याला पाठीमागे खेचला जातो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला ही रिॲक्शन आहे. मग तुम्ही जेवढं जास्त मनापासून धन्यवाद दुसऱ्याला देता, तेवढेच धन्यवाद तुमच्याकडे युनिव्हर्सच्या नियमाप्रमाणे परत रिटर्न येतात आणि तुम्ही जास्तीत जास्त हेल्दी, आनंदी आणि ॲटिट्यूड चेंज, म्हणजे तुमचा जो निगेटिव्ह एक्सपिरियन्स असतात ते आपोआप 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 कमी कमी व्हायला लागतात आणि पॉझिटिव्ह वेव्स वाढत जातात आणि व्हायब्रेशन वाढल्यानंतर त्या पद्धतीने तुम्ही घडले जातात. थँक्यू, तुम्ही सर्वांनी खूप छान. आणि आज ही ऍक्टिव्हिटी आहे ती प्रत्येकाने करायची आहे. आणि केल्यानंतर त्या दोन्ही ऍक्टिव्हिटींचे काय करायचे, फोटो मला सेंड करायचे. माझा नंबर आहे ना सगळ्यांकडे? आहे ना सगळ्यांकडे? नसेल तर परत एकदा लिहून घ्या आणि प्रत्येकाने खरंच मनापासून करा, खरंच मनापासून करा तुमच्या आयुष्यामध्ये. आणि तुम्ही जरी डेली केली नाही ऍक्टिव्हिटी, डेली केली तर एका महिन्यामध्ये तुमच्यामध्ये खूप सारे चेंज होतात, खूप सारे जबरदस्त चेंज वाटायला लागतील. म्हणजे तुमचं आरोग्यच नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही चेंज होताल. तुमच्या माइंडसेटवरती, तुमच्या म्हणजे बॉडी लँग्वेजवरती, तुमच्या विचारांवरती तुमच्या स्वतःचं प्रभुत्व निर्माण होईल. तुम्ही जसा विचार करताल तसंच घडायला लागेल. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी प्रत्येकाने निश्चितपणे करा. थँक्यू, तुम्ही सर्वांनी आज खूप छान पद्धतीने ऐकून घेतलं. आणि डेली याच पद्धतीने हॅप्पी राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि भेटूया उद्या सकाळी 5:15 वाजता. टाटा, बाय.